पाणी बी चालू झाला, मटेरियलचं काहीतरी जुगाड लावणं पडून बाबा. चला, ज्योतिष्य पाहणार, भविष्य पाहणार, मागचं पुढचं सगळं पाहणार. भावा, खूप कष्ट करतोस तू. तुझे कष्टाचे दिवस जाणार आहे, सुखाचे दिवस येणार आहे. एक पोरगा इंजिनियर तर दुसरा डॉक्टर होणार आहे. घरात भरभराट येणार आहे. बाबा वक्र होणार आहे काय? मनानं खूप भोळा आहेस, पण मित्र खूप फायदा घेतात तुझा. एक स्त्री तुझ्यावर भाळली होती, तू पण तिला भाळला होता, पण घरच्या लक्ष्मीमुळे प्रसंग टाळलास तू तो. बाबा खरी गोष्ट आहे ही बाबा. बसा बाबा. हे बाबाला बसा कुठतरी. बाबा कुणाच्या घरी दारी बसत नसतात. बाबा वयाच्या 25 वर्षापासून उभेच आहेत. बाप्पा 25? बाबा लहानपणापासून उभे आहेत काय? पण तुम्हाला हे सगळं कसं काय समजतं बाबा? मला सर्व समजतं. तुझ्या कुंडलीमध्ये राजयोग आहे. राजयोग? बाबाला कसं काय माहिती आपण निवडणुकीला उभं राहणार म्हणून? बाबा तुम्ही महान आहे. अरे तू सरपंच नाहीस, जिल्ह्याच्या पदावर जाणार आहेस. बाबाला कसं काय माहिती? ग्रामपंचायत झाल्यावर जिल्हा परिषदच्या निवडणूक आहे ना. बाबा महान बाबा, तुम्ही भविष्य सांगली ना. अरे बाप मरतो काय मी. अरे बाबाला काहीतरी आणणार आहे. अरे तुम्ही काय तोंड पाहू बाबाला काही बाबा काय म्हणताय? काय झालं बाबा? त्याला एक अट आहे. काय? आमच्या चिलवूल बाबांच्या मठात तुला अभिषेक करावा लागेल. त्याला 11,000 रुपये खर्च आहे. 11,000? 11,000 जास्त होते ना बाबा. माझ्याकडे 5,000 रुपये ते डब्यात ठेवेल बाईने, ते बी मटेरियल साठी. काही कमी जास्त करा ना. बरं ठीक आहे, आणि 5,000. नाही बाबा जास्त होते ना. ठीक आहे, 4,000 दे. 1,000 रुपयाचं तुझ्या शेताला युरिया टाकून घे. असं पण तुला राजयोग येणार आहे. अरे हा आलोच बाबा. दाखवू नको. बाबा नक्की होईल ना पण बाबा? वाट पहा. काय रप्पा? अरे काय सांगू गो, एक महाराज लय भविष्य चांगलं मी. खरं काय भविष्य चांगलं? मी सरपंच होणार आहे, जिल्हा परिषद सदस्य होणार आहे. पण कोण बाबा होता तो? किलबुल बाबा नावाचा माणूस होता कोणतरी. लय देव माणूस होता तो. आणि पैसे दिले. पैसे दिले? 4,000. 4,000 दिले? हा. तुमच्या डोक्याचं पाणी झालं काय? अरे अरे मावर तू करला होता तो. चे बाप तू. नाही रे काय सांगते तू. अरे जा बाप. अरे वक्रला होता शेतात. बापरे काय आता काही माहिती ठेवत नाही तुला.